च्या कारागृहातल्या कैद्यांचं सक्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्नांचा आरोप असलेले वादग्रस्त कारागृह अधीक्षक यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली। कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाड यांना उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठवण्यात आले। बीड कारागृहात आल्यापासून पेट्रोस गायकवाड कायम वादग्रस्त ठरले होते। कारागृहातली झाडं तोडणं, कैद्यांकडून खासगी कामं करून घेणं यासोबतच पेट्रोस गायकवाडवर सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप होता। या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कारागृहातील कैद्याच्या वकिलांनी तक्रारी देखील केलेल्या। अखेर शासनाने त्यांची उचलबांगडी केली। बीड जिल्हा कारागृह अधीक्षकाची बदली केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले आहेत। कैद्यांच्या गरिबीचा, अडाणीपणाचा, अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना किरकोळ पैशाचं आमिष दाखवून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला। त्यातल्या काही कैद्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली। 40च्या वर कैद्यांनी याच्या विरोधामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला सेवेतून कायमचं बडतर्फ करावं। विविध पक्षातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काल भाजपात प्रवेश केला। पुण्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुनकर, त्यांचे पती दत्त